गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आता आंदोलन करावं लागणार का? बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर ट्विट करत राहुल गांधी यांचा सवाल। बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित, लाज वाटावी। आंदोलक लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन कसे आले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर संशय। पीडितेच्या घरोदार आईला 11 तास बसवलं, राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे। वडेट्टीवारांची टीका, तर गुन्हा दाखल न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ही मागणी। लेकरांसाठी केलेल्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। गृह खातं चालवणारा द्वेषी माणूस आंदोलकांना मारायला लावतो, जरांगेंची टीका। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा धाब्यावर, बहिणींना पैसे देऊन ब्रँडिंग करण्यापेक्षा सुरक्षिततेची भावना निर्माण करा, राज ठाकरे यांचा संताप। बदलापुरातील परिस्थिती चिघळण्यास शिंदे जबाबदार, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रकरण दाबलं आलं, सुषमा अंधारेंचा आरोप। बदलापुरातील आदर्श विद्यामंदिरचा ताबा प्रशासक घेणार, भविष्यात अशा घटना घडल्यास मुख्याध्यापकांसह शालेय प्रशासनावर कारवाई करणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती। प्रत्येक शैक्षणिक संस्थेत शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत पोलीस पडताळणी बंधनकारक, शाळेत एक महिला स्वच्छता कर्मचारी असावा, मंगल प्रभात लोढांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। बदलापुरातील आंदोलन प्रकरणी 22 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टाबाहेर आंदोलकांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला, तर आंदोलकांची केस मोफत लढण्याचा वकील संघटनांचा निर्णय। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घराची काही अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड, कल्याण कोर्टाकडून अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। बदलापुरातील घटना दुर्दैवी, अशा घटनांमधील आरोपींना फाशी दिली पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। अत्याचार झालेल्या मुलींनाही विरोधकांनी मॅनेज केलं, गिरीश महाजन आता असंही म्हणतील, महाजनांचं डोकं फिरलंय, संजय राऊतांची टीका। उज्ज्वल निकम भाजपचे, ज्या पक्षाची शाळा त्याच पक्षाची व्यक्ती वकील, हे उद्या हे प्रकरण दाबलं गेल्यास जबाबदार कोण? बदलापूर प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर विरोधकांचा आक्षेप। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल, महाविकास आघाडी नेत्यांच्या आंदोलनानंतर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याचा आरोप। सरकारची बदनामी व्हावी यासाठी पत्रकाराला हाताशी धरून स्टंटबाजी, संबंधित महिला पत्रकार ठाकरे गटानं काम करते, शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी आरोप फेटाळले। अकोला, लातूर आणि नाशिकमध्येही विनयभंगाची घटना, अकोल्यात 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्यानंतर शिक्षक बडतर्फ, तर लातूर आणि सिन्नरमध्येही 4 वर्षीय 2 चिमुरडींवर अत्याचार। साथ जनतेची, साथ आपल्या माणसांची, चला परिवर्तन घडवूयात, भाजप नेते समरजित घाडगेंचं सूचक ट्विट, समरजित घाडगे पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार, तर कृषी सेवेची 258 पदं समाविष्ट करा, अन्यथा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, उद्या एमपीएससी आयोगाच्या बैठकीत निर्णय। पोलिसांचा चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवरच लाठीचार्ज, बिहारच्या पाटणमधील दलित आदिवासी संघटनांच्या आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल, उपजिल्हाधिकारीही संबंधित पोलिसांवर चांगलेच संतापले। विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक, सुप्रीम कोर्टाच्या अनुचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीचा विरोध।